नमस्कार, शुभ सकाळ, सुंदरशा दिवसाच्या सुंदरशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सो आता किती वाजलेत मी तुम्हाला नेहमी शुभ सकाळ म्हणते, कारण हा व्हिडिओ तुम्ही सकाळी सकाळी बघता आणि तुमचा दिवस पण खूप आनंदात मजेत जावा अशी इच्छा असते माझी। सो आता ना जवळपास 8 वाजलेत, 8 सव्वा 8 होत आलेत आणि ऑफिसमधनं आल्यानंतर माझं सगळं फ्रेश वगैरे झालं, आंघोळ केली, रोजची देवपूजा आपली करून झाली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता व्लॉगला सुरुवात करूया। बरेच दिवस झाले ना मी असा विचार करते की डेली व्लॉग्स अपलोड करूया म्हणून। सो ह्या आठवड्यापासून मी प्रयत्न करते, पण असं झालं ना की मध्ये 2 दिवस ऍक्च्युली गॅप पडला। सोमवारी व्हिडिओ आला, मग मंगळवारी आला, मग बुधवार गुरुवार जमला नाही, कारण मग मार्गशीर्ष गुरुवारची खूप तयारी होती आणि त्यामध्ये मग मला जमलं नाही। कारण आता मी बॅलन्स करायचा प्रयत्न करते रोज व्लॉग अपलोड करण्याचा। सो त्याच्यामुळे आज हा व्हिडिओ परत शूट करायला घेतलाय मी। बघू, मी प्रयत्न करते की डेलीच्या डेली व्लॉग्स तुमच्यापर्यंत मी पोहोचेन। आणि माझा पण असं पहिल्यापासूनच होतं की मला डेली व्लॉग्स करायचे आहेत, पण डेली व्लॉग्स खरंच शक्य होत नाही। आता तुम्ही म्हणाल ना काल आता मार्गशीर्ष गुरुवार काल झाला, पण सकाळी मला ना सगळं आवरून ठेवायचं आहे। म्हणजे मी सगळं जो मांडलेला आपण तो सगळा मी म्हणजे उचलून ठेवला सकाळी, पण जी काही देवपूजेची भांडी होती म्हणजे समई, कलश, त्याच्यानंतर पाट आहे, तामण आहे, देवाची भांडी आहेत, असं सगळं जे काय आहे ना मी इथेच ठेवून गेलेली, कारण सकाळी फक्त आवरून ठेवलेलं, कारण सकाळी खूप घाई असते जसं मी म्हणते तुम्हाला, कारण मग मला लवकर निघायचं असं ना। मी सगळं इथेच ठेवलंय, तुम्हाला दाखवते मी सगळं ठेवलं आणि आता एक एक करून ती देखील कामं करायची। त्याच्या व्यतिरिक्त पूजेसाठी बाकीचं जे सगळं वस्त्र, लाल वस्त्र, नंतर वेगवेगळे प्रकारचे ब्लाऊज पीस, माझं डेकोरेशनचं सामान, असं सगळं जे काही असतं ना ते देखील वेगळं ठेवलेलं आहे आणि ते देखील मला सगळं व्यवस्थित परत ठेवून घ्यायचं। तर आज ही कामं असणार आहेत, म्हणजे आजचा दिवस पण माझा हा ऑफिसचा आल्यानंतरचा ना खूप बिझी जाणार आहे, पण तरी पण म्हटलं की आज व्लॉग शूट करूया तुमच्याबरोबर। काल मला ऍक्च्युली नंतरचा व्लॉग संध्याकाळचा शूट करायचा होता, पण काय झालं ना काल दुपारपासून माझं डोकं खूप दुखत होतं, खूप म्हणजे खूपच दुखत होतं। पण घरी एकदा आली ना तर मला अजिबात होतच नव्हतं, तरी पण म्हटलं कसं तरी नैवेद्याचं जेवण आपण करूया। मी भात, डाळ, भाजी वगैरे, शिरा वगैरे केला आणि मग त्याच्यानंतर आहे ना मग मी म्हटलं आज लवकर लवकर आवरूया आणि झोपूया आपण। पण झोपली ना तरी पण माझं डोकं काही दुखायचं थांबतच नव्हतं। शेवटी मी एक पॅरासिटामॉल घेतली आणि त्याच्यानंतर झोपली। त्याच्यानंतर मग मला थोड्या वेळाने अर्धा एक तासाने कुठे बरं वाटलं आणि शांत झोप लागली। सो काल व्लॉग मग शूट करायला जमला नाही, मग म्हटलं आजच आपण व्लॉग शूट करूया। सो आता एक एक कामं करून घ्यायचे। ऍक्च्युली काय झालं, आता येताना मी ना थोडीशी फुलं पण घेऊन आले, ती फुलं ठेवून घ्यायचे। फुलं माझ्याकडे 2-3 दिवसांनी मी आणतच असते, कारण मला फुलं खूप आवडतात। वेगवेगळ्या कलरची ती बघूनच ना मन खूप असं छान प्रसन्न होऊन जातं। म्हणजे आपण एखाद्याला फक्त देवपूजेसाठीच नाही, देवपूजेला जेव्हा आपण फुलं घालतो ना तेव्हा सकाळी ना ते सगळं बघून ना, देवाला बघून ना खूप मन प्रसन्न होऊन जातं। जो काही शीण असतो, कुठे मनात काही असतं ना ते सगळं निघून जातं। आणि फुलं असतातच अशी ना की आपण देखील कोणाला जर दिली ना तर त्याचा पण मूड एकदम फ्रेश होऊन जातो। म्हणून आपण प्रत्येकाला कधी त्याचा बर्थडे असतो, अॅनिव्हर्सरीज असतो, काही ओकेशन्स असतं, त्याचं काही सेलिब्रेशन्स असतं, तेव्हा आपण फुलं आवर्जून देतो आणि फुलं दिली ना तर ते बघूनच एकदम मन फ्रेश होऊन जातं। सो आता जास्तची बडबड नाही करत आहे, मी कामाला सुरुवात करायची। तर मी तुम्हाला दाखवते, भांडी पण बरीच आहेत माझी, कुठून सुरुवात करू। त्यात जेवण पण करायचंय आणि उद्या सॅटर्डे आहे, पण सॅटर्डेला पण मला उद्या वेळ नाही, मला रविवारी बाहेर जायचंय। सो ते पण शेड्यूल पूर्ण असं एकदम जमलिंग आहे, सो त्याच्यामुळे वेळ नाही मिळणार आहे मला। सो आज जेवढं जमेल तेवढं काम करायचंय, कारण मग कसं होतं ना नंतर मग स्वतःवरतीच खूप लोड येतो आणि मग खूप दमायला होऊन जातं, म्हणून थोडं थोडं काम करायचंय। चला तर आपण आता कामाला सुरुवात करूया। पहिली फुलं आणली ती भरून ठेवते, त्याच्यानंतर मग बाकीचे काम। चला, आज बऱ्याच प्रकारची फुलं मी आणलेली येताना, कारण ना आता मार्गशीर्ष आहे ना, तर फुलं देखील खूप छान अशी येत आहेत बाजारामध्ये, पण तेवढीच महाग देखील आहेत। जी फुलं मला 50 रुपयाने किलोनी मिळतात तीच फुलं आज 50 रुपये पाव किलोनी आहेत। सो तरी देखील मी घेतली। इथे 20ला 3 हार मिळाले, ते देखील मला 4 मिळतात। वेण्या 10 रुपयानेच होत्या, कारण मग जेव्हा आपण गुरुवारी किंवा बुधवारी घ्यायला जातो ना मग 20 रुपये किंवा 30 रुपयाने पडतात। सो म्हणून मग नाही घेतले। असा हाताचाच गजरा घेतला, तो मला 10 रुपये सिंगल हात मिळाला, म्हणून मग 50चे घेतले। तर असं काहीसं जेव्हा मिळतं ना तेव्हा घेऊन ठेवते, म्हणजे मला रोज वेगवेगळं घ्यायची गरज नाही लागत आणि इंडिव्हिज्युअल घ्यायला जातो ना तर मग खूप महाग मिळतं। सो आता हे सगळं मी तुम्हाला सांगते नेहमी, मी टिश्यू पेपर किंवा मग खाली पेपर, न्यूजपेपर असं टाकून पॅक करून ठेवते ना, फुलं तशीच ताजीच्या ताजी राहतात। प्लास्टिकच्या बॅगमध्ये पण कसं होतं ना की बऱ्याच वेळा ना
त्याला ना पाणी सुटून आतमध्येच ना मग ती फुलं कुसून जातात. सो त्याच्यामुळे ना जास्त दिवस राहिली की कुसून जातात, म्हणून मग अशीच ठेवली. आणि हे तर गजरे ज्या वेण्या असतात ना मला खूप आवडलेल्या. यातल्याच मी ज्या होत्या 2 अशाच मी आधी घेऊन आलेली देवपूजेसाठी, जी गुरुवारची मांडणी होती. मग मी तिथूनच घेतला आणि निळा कलर मला बघून अजून आवडला. थोडीशी अजून एक्स्ट्राची फुलं घेतली आणि जी मी 50 रुपयाने घेतली ना ती अशी देठाची फुलं होती. नाहीतर जर तुम्ही लूजवाली घेतली म्हणजे विदाऊट देठाची जर घेतली ना तर तुम्हाला 40 रुपये पाव किलोने होती, पण ही 50 रुपये पाव किलोने मिळाली. ही यासाठी घेतली ना की ही 10 दिवस जरी राहिली ना तरी अजिबात खराब होणार नाही आणि त्यांच्या पाकळ्या आहेत ना लूज होणार नाही, म्हणून मग ही घेतली. आणि एक जो स्टीलचा डब्बा असतो ना मी साईडलाच ठेवते, कारण ना मग मिस्टर जेव्हा खोलतात देवपूजेसाठी ना मग त्यांना परत ठेवताना मग तेवढं जमत नाही, टिश्यू पेपर ठेवा किंवा न्यूजपेपर ठेवा, म्हणून मग मी काय करते 2 असे वेगवेगळे बॉक्स ठेवते. हा जो बॉक्स आहे ना तो आता 10-15 दिवस जरी राहिला ना तरी काही होणार नाही, अशा पद्धतीने पॅक करून तुम्ही ठेवलात तर. आणि मी एकदा ना अशी बाजूला वेगळ्या पिशवीमध्ये थोडी फुलं म्हणजे ज्याच्या थोड्या पाकळ्या मला गळतात असं वाटतंय किंवा थोडीशी कुठे फुलं एका साईडने कोमेजलेली वाटतात, तर ती फुलं मी सगळी व्यवस्थित सेग्रिगेट करून मग अशी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवते. म्हणजे ही फुलं मला पहिली वापरायची आहे, म्हणून मग ही पिशवी मी बाजूलाच ठेवते. मग ही 2-4 दिवसात संपते. इथे अष्टरची जुडी एक एक्स्ट्राची मिळालेली म्हणून ती देखील फुलं आणून ठेवली. विड्याची पानं जर आपण एकत्र घेतली तर ती 20 रुपयाला मिळत होती, नाहीतर मग 5 रुपयाला 6 मिळत होती. थोडीशी तुळस आणून ठेवली. जर ही असं आपण एकत्र घेतलं ना तर दादरला थोडीशी वरती टाकायला सांगितलेलं तर ती लोक टाकतात वरती, म्हणजे आपल्याला लावून देतात वरती, म्हणून मग असं सगळं एकदमच घेऊन ठेवलेलं सगळं. आणि हे मला गुरुवारी पण यूज होणारं होतं आणि तोपर्यंत हे फ्रीजमध्ये असं जर व्यवस्थित पॅक करून ठेवलं ना तर राहतं, म्हणून मग अशाच पद्धतीने मी पॅक करून ठेवते. थोडे टिश्यू पेपर लागतात. मला बरेच जण म्हणतात की तू टिश्यू पेपर किती वापरतेस, पण जर मी ते वापरले नाही तर मग ह्या वस्तू आहेत ना खराब होण्याचे चान्सेस असतात. सो ही एवढी सगळी भांडी आहेत आणि ही मला आता एक एक करून घासून घ्यायचे आहेत. जसे कलश मी 2 कलश वापरलेले, छोटा मोठा, 2 समई आहेत, दिवे आहेत, दिवे पण त्या साईडला आहेत. हे सगळं जे मी खाली जेव्हा टेबलवर मांडलेलं ना ते सगळं ब्लाऊज पीस वगैरे. इथे एका साईडला असे देवीचे अलंकार वगैरे ते पण सगळं ठेवून घ्यायचंय, म्हणजे पुढच्या बुधवारी मग घाई होणार नाही. गुरुवारी म्हणजे बुधवारी मला सगळं रेडी व्यवस्थित मिळेल. सो म्हणून हे देखील करायचं सगळं. तुम्ही म्हणाल की हा गजरा इथे काढला नाहीये, तर ऍक्च्युली काय झालं ना ही समई मला अशी वाटतं थोडे लीक होते, म्हणजे मला याच्यात तेल दिसलं, इथे ह्याला नाही दिसलं पण ह्याला इथे तेल दिसलं, म्हणून मग म्हटलं की आता हे असंच ठेवते. कारण मग सकाळी ना मी हीच लावलेली मांड उचलताना, सो म्हणून मग ही म्हटलं तशीच राहू दे, मग मी संध्याकाळी बघते आल्यावर, म्हणून ते देखील ठेवले. आणि छोटी छोटी माझी जी अशी भांडी आहेत ना क्यूटशी अशी जी देवाची, ती देखील सगळी माझ्याकडे तशीच मी ठेवली. ती देखील मी काही केलंच नाही कारण सकाळी अजिबात वेळ नव्हता. सो म्हटलं आता आज करायचं तर जेवण आता पहिलं करून घ्यायचं, जेवण करता करता मग हे करायचंय. फुलं तर मी ठेवून घेतली, फुलांबरोबर आता हे सर्वात शेवटी म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी ही काम करणार आहे. म्हणजे बाकीचं काम झालेलं असेल ना की मग ही कामं करायला कंटाळा येत नाही. सो म्हणून हा सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मग करणार आहे. सो आता जेवणाची तयारी करूया चला. सो आता किचनमध्ये आल्यानंतर मी दूध गरम करून घेते, कारण सकाळी सकाळी ना मला ओट्समध्ये थंड दूध लागतं. मला थंड दूधच आवडतं गरम दुधापेक्षा, सो म्हणून मग मी आता दूध गरम करून घेते. सो इथे दूध गरम होत आहे आणि एका साईडला ना मी टोमॅटोच्या सारची तयारी करून घेते. आज टोमॅटोचं सार बनवायचंय, पण काय झालं ऍक्च्युली टोमॅटोचं सार आपण लाल मिरचीमध्ये करतो. सो लाल मिरची माझ्याकडे संपत आली, म्हणजे फार कमी आहे, म्हणजे एखाद्या वेळेसच होईल. सो म्हणून मी म्हटलं की आज आपण टोमॅटोचं सार ना ओली मिरची म्हणजे आपली हिरवी मिरची वापरून करूया. तर हिरवी मिरची वापरून पण खूप सुरेख असं होतं, छान लागतं टेस्टला. सो म्हणून ना मग खोबरं काढून ठेवलेलं फ्रीज मधनं. खोबरं पण आता संपत आलंय, बरोबर आठवडाभर किंवा एक 10 दिवस जातं मला. सो हे काढून ठेवल्यामुळे बर्फ झाला नाही, कारण वरती ठेवते. सो काढून ठेवला म्हणून वेळ वाचला. आता हे सगळं आता भांड्यामध्ये टाकून घेते मी. 2 चमचे घेते खोबरं, भरपूर होतं सार. आणि 2 जर छोटे टोमॅटो घेतले ना आपण तर इनफ होतं, म्हणजे भरपूर होतं बऱ्यापैकी. तर आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मी काय काय टाकून घेते मिक्सरमध्ये. सो आता इथे धणे घेते मी, एक छोटा चमचा टाकायचा. मी अंदाजानेच टाकते कारण आता मला सवय झाली त्याच्यामुळे अंदाजानेच टाकते. इथे छोटा चमचा हळद, इथे थोडासा कांदा घेतलाय मी, अगदी थोडासाच आहे. टोमॅटो बघाल तर हे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले. आणि तिखटपणासाठी ना मी ही एकच मिरची घेतली. ही मिरची खूप तिखट असते, आपल्याला माहितीच आहे, सो ही एकच घेतली आहे. इथे 2च मी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि बाकीची लसूण आपण फोडणीला वापरणार आहोत.
बोलता बोलता माझं ना दूध गरम झालंय, ते आता गॅस घालवते मी इथे. आणि हे जे मी दाखवलं साहित्य तुम्हाला, जे आता मिक्सरमध्ये सगळं वाटून घ्यायचंय. सो या वाटायच्या आधी आपल्याला ना ह्याच्यामध्ये अजून एक असा पदार्थ टाकायचा ना की जो आंबटपणा थोडासा कमी करेल. आंबटपणा कमी म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं ना, टोमॅटोचं सार खूप आंबट झालं म्हणजे त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल कोकम देखील टाकतो, तर त्याच्यामुळे काय होतं ना, बऱ्याच वेळा सार फुटलं जातं. त्याच्यामुळे ना एक स्मूथ ग्रेव्ही अशी साराला होत नाही. सो अशा वेळेस आपण तिथे ना 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं. जेव्हा वाटतो ना आपण तेव्हाच टाकायचं, त्याच्यामुळे ना ग्रेव्ही खूप स्मूथ अशी होते. बऱ्याच वेळा जेव्हा आपण ताकाची कढी करतो, ताकाची कढी पण केव्हा जशी आमच्या साईडला बऱ्याच वेळा ताकाची कढी करतो, त्याच्यामध्ये खोबरं, बडीशेप, धणे, त्याच्यानंतर लसूण, मिरची, कोथिंबीर असं वाटप तयार करतो आणि ती मग टाकतो त्याच्यामध्ये. सो त्याच्या वेळेस ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं ना तर ग्रेव्ही खूप छान स्मूथ अशी, म्हणजे ताकाची कढी देखील छान अशी थिक होते आणि म्हणजे एक थिकनेस पण येतो आणि थोडंसं जास्त आंबट असेल तर ते देखील कमी होतं आणि कुठेही फुटायचे चान्सेस नसतात. सो आजच्या ब्लॉग मधनं मी ही टिप देण्याचा तुमच्याबरोबर प्रयत्न केलेला आहे. सो चला आता ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकून घेऊया आपण. सो इथे मी आता हे तांदळाचं पीठ टाकते. याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊया आपण. इथे आता ना मी खोबऱ्याचं मिक्सर लावून घेतलं पाणी ओतून आणि यामध्येच आहे ना मी आता हे टोमॅटो 2 बारीक करून घेणार आहे. थोडंसं खोबरं बारीक झालं ना की मग आपण हे टोमॅटो टाकून बारीक वाटून घ्यायचं. सो मिक्सर मधनं जेवढं शक्य असेल ना तेवढं बारीक वाटून घ्यायचं हे आपण. हे आता मी बारीक वाटून घेतलं आणि आता आपण याला फोडणी देऊया. सो आता साराला फोडणी द्यायची, पण त्याच्या आधी मला कुकर लावून घ्यायचं कारण कुकर मग थंड व्हायला वेळ जाईल. सो इथे दूध आता हे साईडला ठेवून घेते आणि आता कुकर लावून घेते. सो इथे आता कुकर पण लावून घेते मी आणि आता कुकर लावून घेते, पण सार आता मी इतक्यात फोडणीला टाकणार नाही. आता भाजी करून घेते आणि भाजी एका साईडला शिजायला ठेवते आणि थोडंसं मी माझं सामान आवरून घेते. फोडणीसाठी आता मी पहिली लसूण टाकणार आहे, थोडीशी राई, जिरं, छानपैकी कढीपत्ता, थोडी कोथिंबीर आणि ह्यामध्ये आता आपण जे ग्रेव्ही केली ती ओतून द्यायची. थोडं पाणी, तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही जाड किंवा पातळ असा सार करू शकता. इथे मी जास्त पातळ नाही करणार आहे, मग जास्त पातळ केलं ना की सार पण मग खूप फुटतं. मग असं थिक असेल ना तर व्यवस्थित होतं. आता याच्यात थोडंसं मीठ टाकायचंय, एक उकळी आली की कोथिंबीर आणि मग कोकम टाकून आपलं सार तयार आहे. भाजी पण शिजत ठेवली आहे मी एका साईडला आणि म्हटलं आता भांडी आपण सेग्रिगेट करून घेऊया. भांडी आणि जे काही पूजेचं सामान आहे ना वेगवेगळं करून ठेवलं की मग मी पटकन जेवणानंतर मग ते आवरून ठेवेन. इथे मी देवपूजेची भांडी म्हणजे समई आहे, जे तेलकट होतं ना ते साईडलाच असं काढून ठेवलंय म्हणजे सगळ्या भांड्यांना तेल लागणार नाही म्हणून ठेवताना असंच ठेवलं व्यवस्थित. आणि ॲक्च्युली घासताना भांडी मी पितांबरी नाही वापरणार आहे. मी जसं जे म्हटलेलं तुम्हाला, मी गव्हाचं पीठ, थोडासा कोकमाचा आघळ असं वापरून भांडी घासणार आहे. सो इथे हे दिवे होते, हे देखील मी तुम्हाला म्हटलेलं आयकियामधनं मी घेतलेले हे दिवे आणि हे खूपच सुंदर असे दिवे वाटत होते. काल मी जेव्हा लावलेले ना खरंच खूप सुंदर असे वाटत होते आणि ह्याच्यामध्ये ना टी लाईट होल्डरच वापरलेले मी, त्याच्यामुळे मी आता हे घासणार नाहीये कारण हे किती म्हटलं तरी शोचे दिवे आहेत. सो म्हणून मग मी ते ना त्याचं जे प्लास्टिक होतं ते तसंच ठेवलेलं आणि काच आहे कुठे त्याला ब्रेक जाऊ नये म्हणून मग तेच मी प्लास्टिक असं प्लेस करून ठेवणार त्याच्यामध्ये आणि मग ते ना बघू आता आय थिंक मी पेपरमध्येच रॅप करून जसे ठेवलेले तसेच मी छानपैकी रॅप करून ठेवणार आहे. बाकीची जी छोटी मोठी जी काही सामान आहे म्हणजे सुपारी म्हणा, हळद कुंकू म्हणा, जे मी असं प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवते ते सकाळी ना असंच ठेवलेलं. रांगोळीचा डब्बा तो देखील असाच ठेवलेला. जे वस्त्र, लाल वस्त्र, पिवळं वस्त्र, असं सगळं जे काही काढलेलं म्हणजे हे जे न यूज झालेलं सामान आहे ते एकीकडे आणि यूज झालेलं सामान एकीकडे असं सगळं सेग्रिगेट करून ठेवते. सुपाऱ्या पण मी एक्स्ट्राच्याच आणून ठेवते कारण मग पूजेच्या वेळेस उपयोगी पडतात. कधी कुठली गोष्ट सकाळी लागेल ना सांगू नाही शकत आणि माझी पूजा एवढी सकाळची असते ना की मग मला खालून असं काहीच मिळणार नसतं. हे अगोदर मी जेव्हा वस्त्र वापरत होती तेव्हाचे हे जे काही वस्त्र आहेत ते
ते देखील मी इथेच एकत्रच सगळं मी माझं देवाचं सामान याच कंटेनरमध्ये ठेवते. हा देखील खूप मोठा असा कंटेनर मिळालेला मला IKEAमधूनच घेतलेला आणि स्टोरेजसाठी हा खूप छान असा कंटेनर आहे. आता इथे देवीचे जे अलंकार होते, म्हणजे जे मी देवीला अलंकार घातलेले ते सगळे ठेवून घ्यायचे आणि हे मंगळसूत्र मी घातलेलं ते साईडला ठेवते. देवीचे जे काही अलंकार आहेत ते मी वेगळेच ठेवते, म्हणजे अजून मी एकदा देखील घातलेले नाही आहेत. अशा पद्धतीचेच अलंकार मी देवीला घातलेले. प्रत्येक वेळेस तिला वेगवेगळं रूप तिचं तयार करायचं असतं मला, म्हणून वेगवेगळे. आता ह्या वेळेस आता गोल्डन होतं ना, पुढच्या वेळेस माझा विचार आहे मी काहीतरी मोत्यांचं देवीला अलंकार घालून तिचं रूप मी अजून सुंदर बनवेन. सो बघू, ग्रीन कलर आणि मोत्यांचे दागिने असं काहीसा माझं आहे ठरलेलं. ही जी ठुशी बघाल ना तुम्ही, ही ना मी दादरवरनं घेतलेली, फक्त 50 रुपयाला मिळालेली. बोलतात ना कधी कधी काही गोष्टी ना खरंच खूप सुंदर अशा दादरला मिळून जातात आणि कधीतरी काही गोष्टींमध्ये ना खूप बार्गेनिंग करावं लागतं आणि मग आपल्याला त्या गोष्टी खूप चांगल्या अशा मिळतात. हा लक्ष्मी हार आहे आणि ह्याच्याबरोबर लक्ष्मी हार जो आहे तो मी सोलापूरवरनं घेतलेला आणि कमरपट्टा आहे तो माझाच होता आणि बाकी काही नाही. मग असं सगळं व्यवस्थित हे जर ठेवलं ना तर मग पुढच्या वेळेस मग मला शोधावं लागत नाही, कारण आपल्याकडे एकदा लिमिटेड वेळ असतो आणि त्या लिमिटेड वेळेमध्ये सगळं आवरायचं असतं. सो म्हणून मग आता हे देखील ज्वेलरी सगळी व्यवस्थित जिथल्या तिथे जिथे होती तशीच परत व्यवस्थित अरेंज करून ठेवते. सो आता बाकीची सगळी कामं आवरून झाली आहे. किचन क्लिनिंग झालं आहे, जेवण देखील झालं आणि जे सामान आवरायचं होतं ते देखील झालं आहे आणि ऑलमोस्ट 11 सव्वा 11 झाले. आता झोपायचा टाईम झालेला आहे. सो आजचा व्लॉग मी इथेच संपवते. उद्या एक नवीन व्लॉग छानसा असं तुमच्याबरोबर घेऊन येण्याचा प्रयत्न मी नक्की करेन, कारण जसं मी म्हटलंय जसं डेली व्लॉगिंग चालण्याचा प्रयत्न मी करते आहे. म्हणजे जसं जमेल तसे व्हिडिओ तुमच्याबरोबर अपलोड करेन, तुमच्याबरोबर शेअर करेन. छान छान सजेशन्स असतील, टिप्स असतील आणि तुम्हाला काही व्हिडिओ बघायचे असतील तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.